नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, फर्स्ट इयरचा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर्ड झालेला आहे. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर का सर्व काही सुरळीत राहिलं तर 5 ते 10 ऑगस्ट यामध्ये तुमचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर होऊ शकतो. अशा प्रकारे प्रेडिक्टेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिले होते. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओसुद्धा चेक करू शकतात. मित्रांनो, थर्ड इयर आणि सेकंड इयरचा रिझल्ट कधी लागणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सोबतच तुमची वेबसाईट कशा प्रकारे चालू होणार आहे किंवा कधी तुमची वेबसाईट चालू होणार आहे. भरपूर सारे विद्यार्थ्यांचे कमेंट जे आहेत ते वेबसाईट रिलेटेड आहेत. आपली जी ERP वेबसाईट आहे डी पाटील युनिव्हर्सिटीची ती बंद पडलेली आहे, तर ती कधीपर्यंत चालू होणार. आज बंद पडून जवळजवळ 6 ते 7 महिने जे आहेत ते झालेले आहेत. तर या सर्व टॉपिकवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासोबतच फर्स्ट इयरचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे, तर रिझल्ट कशा प्रकारे चेक करावा, सर्व ग्रेड्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी BTech सेकंड सेमिस्टरचा जो रिझल्ट आहे, म्हणजे फर्स्ट इयरमधले सेकंड सेमिस्टरचा रेग्युलर सेमिस्टरचा रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी डिस्प्ले झालेला आहे. मित्रांनो, रिझल्ट कशा प्रकारे चेक करावे, कोणत्या ग्रेडचा अर्थ काय आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये सांगितलेले आहे, पण यामध्ये सुद्धा आपण सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कॅन्डिडेट नेम दिलेले आहे. तुमचे नाव त्या ठिकाणी चेक करायचे आहे. सोबतच या ठिकाणी सर्व जे सब्जेक्ट्स आहेत सब्जेक्ट्सचे नाव या ठिकाणी दिले आहेत. सोबतच मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी ग्रेड्स बघू शकतात. आता EE ग्रेड आहे किंवा FF ग्रेड आहे. या ठिकाणी ग्रेड सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर का कोणत्या सब्जेक्टमध्ये FF ग्रेड असेल तर तुम्ही तो विषय जो आहे तो फेल झालेला आहात अशा त्याचा अर्थ असतो. म्हणजे FF सोडून जर तुम्हाला वेगळे काही ग्रेड असतील, फॉर एक्झाम्पल DE किंवा EE अशा वेगवेगळ्या प्रकारचे जर का तुम्हाला ग्रेड्स असतील तर तुम्ही त्या विषयामध्ये फेल न होता पास झालेले आहात. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर बघायला भेटत असेल या ठिकाणी या विद्यार्थ्याचे 2 ग्रेड EE आहेत, त्याच्यानंतर 2 ग्रेड FF आहेत. म्हणजे तो विद्यार्थी जो आहे तो या 2 विषयामध्ये फेल झालेला आहे अशा त्याचा अर्थ आहे. मित्रांनो, तर अशा प्रकारे तुम्ही सर्व प्रकारचा जो तुमचा रिझल्ट आहे तो तुम्ही चेक करू शकतात. मित्रांनो, सोबतच तुम्हाला स्क्रीनवर जी आहे ग्रेड शीट दिसत असेल. या ठिकाणी तुम्हाला EX पासून तर FF पर्यंत सर्व ग्रेड जे आहेत ते दिलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला जर 91 पासून तर 100 पर्यंतचे मार्क्स असतील त्या विषयामध्ये तर तुम्हाला त्या विषयामध्ये EX अशा प्रकारे ग्रेड देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर का 40पेक्षा लेस म्हणजे तुम्ही जर का फेल असाल तर FF अशा प्रकारे ग्रेड जो आहे तो देण्यात येणार आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे आहे, FF ग्रेड सोडून जर तुम्हाला बाकी ग्रेड असतील तर तुम्ही या ठिकाणी विषय जो आहे तो पास झालेला आहात अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. तर आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल रिझल्ट कशा प्रकारे चेक करायचा. मित्रांनो, आता फर्स्ट इयरचा तर रिझल्ट लागला. आता सेकंड इयर आणि थर्ड इयरचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल. तर बघा मित्रांनो, फर्स्ट इयरचा रिझल्ट जसाही तुमचा लागलेला आहे तर येत्या 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या दाट शक्यता आहे सेकंड इयर आणि थर्ड इयरचे रिझल्ट जे आहेत ते स्टेप बाय स्टेप लागायचे. मित्रांनो, रिझल्ट जे आहेत डी पाटील युनिव्हर्सिटीचे कधी जे आहेत आत्तापर्यंत ऑफलाईन रिझल्ट येत आहेत तर ते जे आहेत ते सिक्वेन्स वाईज आलेले नाही आहेत. कुठल्याही ब्रांचचा रिझल्ट कोणत्याही दिवशी लागू शकतो. तर मित्रांनो, या संबंधित जी अपडेट आहे ती अशा प्रकारे असणार आहे. मित्रांनो, रिझल्ट जो आहे तो तुमचा कधीही लागू शकतो, बट लवकरात लवकर जो आहे तुमचा रिझल्ट आता लागण्याच्या मार्गावर आहे. या पद्धतीने आपण या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकतो. आता मित्रांनो, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की वेबसाईट कधीपर्यंत चालू होणार. मित्रांनो, या सेमिस्टरला जर त्यांनी फॉर्म फिलिंगच्या वेबसाईटवर रिझल्ट हा टॅब ओपन करून रिझल्ट लावला असता, फॉर एक्झाम्पल आपण जशा प्रकारे मागच्या व्हिडिओमध्ये प्रेडिक्टेशन केलं होतं तर तुमची वेबसाईट सुरू झाली असती मित्रांनो आत्तापर्यंत. तर वेबसाईट सुरू झालेली नाही आहे याचा अर्थ त्यांनी जो आहे तो ऑफलाईन रिझल्ट लावलेला आहे. मित्रांनो,
ऑफलाईन रिझल्ट लावलेला आहे, याचा अर्थ जे आहे तुमची वेबसाईट सुरू झालेली नाही आहे. तर वेबसाईट कधी सुरू होणार, तर मित्रांनो ERP वेबसाईट सुरू होण्याच्या बाबतीत आपल्याकडे काही अपडेट नाही आहे. मित्रांनो, वेबसाईट युनिव्हर्सिटीने वेगळी वेबसाईट जी आहे ती लॉन्च केलेली आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने प्रेडिक्टेशन केलं होतं की एकतर तीच वेबसाईट आपली पुढे चालू शकते किंवा ERPची वेबसाईट पुन्हा एकदा नव्याने सुरू होऊ शकते. कारण मित्रांनो, प्रिव्हियस इयरच्या रिझल्टचा डाटा जो आहे तो युनिव्हर्सिटीने मागितलेला आहे. त्या संबंधित सुद्धा आपण व्हिडिओज जे आहेत आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत. मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की वेबसाईट वगैरे कधी सुरू होणार, तर त्या संबंधितच आपण या टॉपिकवर बोलणं स्टार्ट केलेले होते. मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्व प्रकारचे इन्फॉर्मेशन कळाले असेल. अशाच प्रकारचे नवनवीन डीप ऑटो रिलेटेड अपडेटसाठी आपलं चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.